प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळेकरता समयाकरता एक सुंदरशी संध्या त्याने आपणास दिली. आणि होय, या महिन्याच्या पहिल्या आठवडी त्याने आपणास एकत्र आणलं. त्याबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. आनंद व्यक्त करू की सर्व अडचणीतून तो आपणास एकत्र आणतो. त्याची स्तुती करण्याकरता, त्याचा गौरव करण्याकरता. स्तोत्र 75 याचं पहिलं वचन काय म्हणतं? हे देवा, आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो, तुझे उपकार स्मरण करीतो, कारण तुझे नाम समीप आहे. तुझ्या अद्भुत कृत्यांचे वर्णन लोक करीतात. होय, स्तोत्र 75 आपणास सांगतं हे आसापाचं संगीत स्तोत्र आहे. आणि हे वचन पहिलं सांगतं की हे देवा, आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो, तुझे उपकार स्मरण करीतो, कारण तुझे नाम समीप आहे. तुझ्या अद्भुत कृत्यांचे वर्णन लोक करीतात. होय, त्याचं नाम समीप आहे, आपल्या जवळ आहे, आणि त्याच्या अद्भुत कृत्यांचे वर्णन लोक करीतात. या आपण त्या देवाचे उपकार स्तुती करूया, त्याच्या नामाला मान महिमा देऊया की त्याने आपणास एक सुंदरशी संध्या दिली. आणि या संध्येमध्ये आपण एकत्र असताना त्याची स्तुती करूया, त्याच्या नामाला मान महिमा देऊया. एक छोटीशी प्रार्थना करू, नंतर प्रभूला 1-2 गीतं सादर करू, नंतर येणाऱ्या वचनाकडे आपण वळणार आहोत. धन्यवाद, धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, देतो जिवंत परमेश्वरा. प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळी करता, समय करता, सुंदरशी वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणलीस, आम्हास तू राखलस. आणि तुझी देवाच्या नामाची स्तुती करण्याकरता, वचन ऐकण्याकरता एकत्र आणलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. आमच्या हातून ज्या कळत न कळत चुका झाल्या त्या सर्व चुकांची, अपराधांची प्रभू येशूच्या नावात क्षमा कर. ज्यांनी आमची मनं दुखवली त्यांनाही आम्ही प्रभू येशूच्या नावात क्षमा करतो. येणाऱ्या वचनात तू स्थिर करशील हा विश्वास प्रभू येशूच्या नावात आहे, त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणता येईल पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळेकरता, समयाकरता की एक सुंदरशी संध्या त्याने दिली. आणि ही संध्या दिली तर आपण या संध्येमध्ये त्याची स्तुती करू, त्याचं वचन ऐकू, आणि 1-2 गीतं प्रभूला आपण सादर करूया. कारण की ते नाम समीप आहे आणि ते गोड आहे. परमेश्वराने एक नाम या जगातील सर्वांच्या पातकांकरता दिलं, ते नाम प्रभू येशू. आणि होय, ते नाम समीप आहे, गोड आहे. फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय याचं 9 वचन काय म्हणतं पहा. फिलिप्पियरास पत्र याचा 2 अध्याय 9 वचन काय म्हणतं पहा. फिलिप्पियरास पत्र याचा 2 अध्याय आणि 9 वचन काय म्हणतं पहा. फिलिप्पियरास पत्र याचा 2 अध्याय 9 वचन काय म्हणतं पहा. यामुळे देवाने त्याला फारच उंच केले आणि सर्व नामापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. होय, सर्वात श्रेष्ठ नाव त्याला दिलं देवाने. सर्वात उंच नाव परमेश्वराने त्याला दिलं. उपासना संगीत 111 नंबरचं गाणं सुद्धा आपणास बोध करतं. ते पण फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय 9 वचन 9 ते 11 वचनानुसार ते नमूद आहे. पृथ्वीवर अपृथ्वी खाली जे काही आहे त्याने येशूच्या नामाने गुडघे टेकावे. आणि ते सर्वात उंच असं नाम परमेश्वराने त्याला दिलं. विश्वास ठेवण्याकरता, त्या सार्वकालिक जीवनात जाण्याकरता एक नाम आहे,
ते म्हणजे प्रभू येशू. येशूचे नाम गोड फार दिनांस लागते. येशूचे नाम गोड फार दिनांस लागते. ते दुःखे भय अनिभा नाहीसी करीते. ते दुःखे भय अनिभा नाहीसी करीते. येशूचे नाम गोड फार दिनांस लागते. त्या नावे शांती भरती अत्यंत समाधान. भुकेले तृप्ती पावती विना मिळे कल्याण. भुकेले तृप्ती पावती विना मिळे कल्याण. येशूचे नाम गोड फार दिनांस लागते. येशू हा माझ्या प्रार्थना देवाला ऐकवी. दुष्टांच्या सर्व योजना बळाने घालवी. दुष्टांच्या सर्व योजना बळाने घालवी. येशूचे नाम गोड फार दिनांस लागते. येशू हा माझा मित्र जाण पाठिंबा पेंडपाळ. गुरु उपाध्या दयावा बरा जाही तेजा. गुरु उपाध्या दयावा बरा जाही तेजा. येशूचे नाम गोड फार दिनांस लागते. हे प्रभु माझी स्तवने अत्यंत हलकी. गायिनी स्वर्गी गायने दूतांच्या सारखी. गायिनी स्वर्गी गायने दूतांच्या सारखी. येशूचे नाम गोड फार दिनांस लागते. आता ही तुझी ममता सांगे मी सकळा. अंतरी
शांतता मरता दयाळा येसूचे नाम गोडवा विनाशला गते येसूचे नाम गोडवा विनाशला गते ते दुःख भय अनिवा नाही स्वीकारिते ते दुःख भय अनिवा नाही स्वीकारिते येसूचे नाम गोडवा विनाशला गते. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळी करता समय करता येसूचं नाम गोड फार दीनांस लागते. होय, त्याचं नाम गोड आहे, मधुर आहे. म्हणून फिलिप्पियरास पत्राचा 2 अध्याय 9 ते 11 वचनामध्ये सांगितले की पृथ्वीवर असो, पृथ्वीच्या खाली असो, सर्वांहून उंच असं त्याला नाम दिलं. सलाम. सदानंद अंकलला सलाम. प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम. होय, सर्वात उंच असं नाम त्याला दिलं. सामर्थ्यशाली, प्रीतीने भरलेलं, तारण देणार असं नाम एकच आहे, ते प्रभू येशू. आपण आपल्या नामाकरता या जगात राहणारे नसलो पाहिजे तर त्याच्या नामाकरता, होय, त्या प्रभू येशूच्या नामाकरता त्याचा गौरव, त्याचा प्रकाश आपल्या जीवनातून उंचावला जावा, त्याचं नाम इतरांपर्यंत पोहोचावं म्हणून आपण या जगात आहोत. ती कृत्य आपण करावी म्हणून या जगात आपण ख्रिस्ताच्या नामामध्ये देवाने नेमलेले पृथ्वीच्या स्थापनेपूर्वी असे आहोत. होय, आपल्याला एक ना एक दिवस तिकडे जायचं आहे, जिकडे तो गेला आहे. जिकडे तो गेला तिकडे आपल्याला जायचं आहे. तयारी करा. यशामध्ये सांगितलं, तुझे गाठोडे आवर आणि निघ. होय, पौल सुद्धा तिमोथेला सांगतो, पवित्र आत्म्यामध्ये जी ठेव दिली ती सांभाळ. आपली तीच ठेव आहे. वचन, प्रार्थना, शांती, सत्कर्माच्या फळांनी भरलेलं जे दान न फिरून छत्रछायेत न जाणाऱ्या पित्यापासून उत्तरते ते दान आपल्या ठाई प्रभू येशूच्या नावात ठेवलेले, साठवणुकीस ठेवलेले आपण असलो पाहिजे. होय, कारण की ते नाम सर्व नामावरून उंच असं नाम आहे. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. पिता को देखेंगे, धन्य हो जाएंगे. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. हालेलुया, 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 हालेलुया. दुख से भरे बीत जाएंगे, दुख से
मनाएंगे और हम यीशु के संग आनंद मनाएंगे। हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हालेलुया 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 हालेलुया। रहना नहीं यहाँ हमेशा के लिए, रहना नहीं यहाँ हमेशा के लिए। परदेसी है हम यहाँ थोड़े दिनों के लिए। परदेसी है हम यहाँ थोड़े दिनों के लिए। हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हालेलुया 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 हालेलुया। तैयारी हम करें वहाँ जाने के लिए। पहा, तयारी हम करें, वस्त्र यासाठी कणणारेपणा, डोळ्यात घालण्याकरता अंजन घ्या, तो लग्नाचा पोशाख परिधान केलेले असे बना, त्यासाठी कणा. देवाचं वचन सांगतं, रोमकरास पत्रामध्ये म्हणतो, पेत्राच्या दुसऱ्या पत्रामध्ये 5व्या अध्यायामध्ये पौल सांगतो, आम्ही कणत आहोत यासाठी की आम्ही ते वस्त्र परिधान करावं आणि त्याच्या येण्याच्या वेळेस आपण काय असं उघडे सापडू नये. तैयारी हम करें वहाँ जाने के लिए। तैयारी हम करें वहाँ जाने के लिए। यीशु जल्द आता है हमको लेने के लिए। यीशु जल्द आता है हमको लेने के लिए। हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। पिता को देखेंगे धन्य हो जाएंगे। पिता को देखेंगे धन्य हो जाएंगे। हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हालेलुया 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. होय, आपल्याला एक ना एक दिवस त्या स्वर्गलोकी प्रभू येशू येईल तेव्हा आपण विश्रांती पावलेले असू किंवा जागृत असू. कोरिन्थीकराचे पहिले पत्र 15वा अध्याय आणि फर्स्ट सेंसली याचा 4था अध्याय. आपण झोपलेले असू, विश्रांती घेतलेले असू तर उठवले जाऊ. आणि कोरिन्थीकराचे पहिले पत्र 15वा अध्याय सांगतं की जर आपण जिवंत असू तर बदलून जाऊ. प्रेज द लॉर्ड. आपण कुठेही असू, झोपलेले असू, जिवंत असू, मेलेले असू,
आपण देवामध्ये त्याचे निवडलेले प्रभू येशूचे पात्र आहोत. त्याकरता आज जे जीवन जगत आहोत ते योग्य पित्याला पुत्राला योग्य असं जगणारे असलो पाहिजे. कारण की तोच एक केवळ योग्य आहे. तोच एक केवळ योग्य आहे. या पृथ्वीवर एकच नाम दिलं ते योग्य आहे. सर्वाहून उंच असं विश्वास पात्र सार्वकालिक जीवनात जाण्याकरता तुमच्या आमच्या पापांच्या शुद्धी करता आपल्याच नाही तर जगाच्या पापांकरता प्रभू येशू पवित्र रक्त वधस्तंभावर वाहिलं. जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. योग्य केवळ तू, योग्य केवळ तू, योग्य केवळ तू हे प्रभु मेरे प्रभु येशू. योग्य केवळ तू, योग्य केवळ तू, योग्य केवळ तू हे प्रभु मेरे प्रभु येशू. पवित्र केवळ तू, पवित्र केवळ तू, पवित्र केवळ तू ही प्रभु मेरे प्रभु येशू. पवित्र केवळ तू, पवित्र केवळ तू, पवित्र केवळ तू ही प्रभु मेरे प्रभु येशू. आदर महिमा हो तेरी, आदर महिमा हो तेरी, आदर महिमा हो तेरी प्रभु मेरे प्रभु येशू. आदर महिमा हो तेरी, आदर महिमा हो तेरी, आदर महिमा हो तेरी प्रभु मेरे प्रभु येशू. स्तुति प्रशंसा हो तेरी, स्तुति प्रशंसा हो तेरी, स्तुति प्रशंसा हो तेरी प्रभु, हो तेरी प्रभु मेरे येशू. स्तुति प्रशंसा हो तेरी, स्तुति प्रशंसा हो तेरी, स्तुति प्रशंसा हो तेरी प्रभु मेरे प्रभु येशू. योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु मेरे प्रभु येशू. मेरे प्रभु येशू. धन्यवाद, धन्यवाद. स्तुती स्वात्र जिवंत परमेश्वरा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळ करता समय करता येणाऱ्या वचना करता तू प्रत्येका ठिकाणी ते वचन आत्मिकरित्या पेरशील. ऐकणाऱ्याच्या जीवनात तू आशीर्वादित करशील आम्हास ठाऊक आहे. आणि म्हणून ही प्रार्थना ख्रिस्ताच्या नावात केली म्हणता एक पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळ करता समय करता एक सुंदरशी वेळ संध्या त्याने दिली. होय, त्याने एक सुंदरशी वेळ संध्या दिली आणि त्या संध्येमध्ये आपण त्याची स्तुती करूया, त्याचं वचन ऐकूया. बायबल आपण त्याची स्तुती करूया आणि त्याचं वचन सुद्धा ऐकूया. आज आपण असंच एक वचन ऐकणार आहोत. आपण प्रभू येशूवर विश्वास का ठेवतो आणि येणाऱ्या राज्यामध्ये
जर आपण विश्वास ठेवतो तर पहा, त्यांनी तो विश्वास ख्रिस्तामध्ये दिलेला आहे, प्रभू येशूच्या नामात दिलेला आहे. जसं त्यांनी त्याच्या पुत्राला मरणातून उठवलं, तसंच तो तुम्हास त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे, त्याच्या आत्म्याद्वारे तो तुम्हास आम्हास उठवेल. देवाचं वचन सांगते की सृष्ट वस्तूतील जसे काय प्रथम फळ व्हावे. होय, देवाने तुम्हास प्रभू येशूच्या नावात यासाठी निवडलं की आपण त्याच्या सृष्ट वस्तूतील प्रथम फळ बनावं, वारीस बनावं, संतान बनावं, त्याच्या पुत्राच्या नामावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे. जे राज्य येणार आहे त्या राज्यामध्ये काय बनावं? प्रथम फळ बनावं. जे प्रथम आहे, पहिल्यापासून निजलेलं आहे, विसावा पावलेले आहेत, अशा सर्वांबरोबर ख्रिस्तामध्ये आपण प्रथम फळ बनावं. याकरता त्यांनी आपल्याहून पूर्ण होऊ नये म्हणून देवाने ते तारण, निवडणूक, नेमणूक प्रभू येशूच्या नामामध्ये आपल्या जीवनामध्ये नेमलेली होती. त्याने ख्रिस्ताच्या नामात तुम्हास आधीच निवडलं होतं, म्हणून आज तुम्ही आम्ही प्रभू येशूच्या नामावर विश्वास ठेवत आहोत. यासाठी की आपण जणू काय प्रथम फळ बनावं. देवाच्या येणाऱ्या राज्यामध्ये काय बनावं? प्रथम फळ बनावं. म्हणून देवाने पृथ्वीच्या स्थापनेपूर्वी ख्रिस्तामध्ये, प्रभू येशूमध्ये तुम्हास निवडलं. आणि जर निवडलं, आपण विश्वास ठेवलं, तर या जगामध्ये आपण एक नाविन्य वागणूक करणारे असलो पाहिजे. कारण की तुम्ही आम्ही जो बप्तिस्मा घेतला त्याच्या नामामध्ये घेतला, तर पापाला मेलेले, देवाला जिवंत केलेले असे आपण असलो पाहिजे. नाविन्यात वागणूक करावी. नाविन्य कशामध्ये आहे? क्षमेमध्ये आहे, शांतीमध्ये आहे, प्रीतीमध्ये आहे, त्या प्रकाशामध्ये आहे. चांगुलपण, सत्यता, शांती, प्रीती, सौम्यता यामध्ये आहे. आपण त्यामध्ये उठवले गेलेले या फळांनी, प्रकाशाच्या फळांनी, पवित्र आत्म्याच्या फळांनी देवाला जिवंत असे वागणूक करणारे असलो पाहिजे. यासाठी या सृष्ट वस्तूतील जसे काय प्रथम फळ व्हावे, याकरता देवाने त्या वचनाद्वारे ख्रिस्तामध्ये, प्रभू येशूच्या नामामध्ये, त्याच्याद्वारे दिलेल्या वचनामध्ये आपल्याला जन्म दिला, पुन्हा जन्म दिला, पुन्हा जन्मविले. देवाचं वचन सांगतं, त्याने आम्हास ख्रिस्ताच्या नामाद्वारे, त्याच्या नामामध्ये, त्याच्या रक्तामध्ये जो नवा करार दिला, त्या दिलेल्या वचनामध्ये तुम्हास पुन्हा जन्मविले आहे. आता जे विश्वास ठेवतात, जे पुन्हा जन्मलेले आहेत, त्यावर मरणाची सत्ता नाही. कारण ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे सैतानाचं आधिपत्य, अधिकार मरणावरचा नाहीसा करण्यात आला. प्रेज द लॉर्ड. सृष्ट वस्तूतील जसे काय प्रथम फळ व्हावे, या आपण या संदेशाकडे वळूया. त्यातलं रोमकरासपत्र 6वा अध्याय 3 आणि 4 वचन काय म्हणतं पहा. रोमकरासपत्राचा 6वा अध्याय 3 आणि 4 वचन काय म्हणतं पहा. आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बप्तिस्मा घेतला, तितक्यांनी त्याच्या मरणात बप्तिस्मा घेतला, याविषयी तुम्ही अजाण आहात काय? तर मग आपण पाहायचं वचन काय सांगतं. आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बप्तिस्मा घेतला, तितक्यांनी त्याच्या मरणात बप्तिस्मा घेतला, याविषयी तुम्ही अजाण आहात काय? तर मग आपण त्या मरणातील बप्तिस्माने त्याचवर पुरले गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठविला गेला, त्याप्रमाणे आपणही जीवनाच्या नाविन्यात वागणूक करावी. कशामध्ये वागणूक करावी? जीवनाच्या नाविन्यात. कुठल्या जीवनाच्या? या पृथ्वीवरच्या जीवनाच्या नाही, प्रभू येशूमध्ये मरणातून पुनरुत्थित झालेले ज्या युगात आपण जाणार आहोत, जिथे दुःख नाही, जिथे क्लेश नाही, जिथे कुठलंही तट, कारस्थान, कुठलाही अधर्म नाही, अशा जीवनाच्या नाविन्यात वागणूक करणारे या जगात आपण असलो पाहिजे.
आपण मेलो काय, जगलो काय, तरी देवाला जिवंत असे असलो पाय प्रभू येशूच्या नामामध्ये. आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला, तितक्यांनी त्याच्या मरणामध्ये बाप्तिस्मा घेतला. याविषयी तुम्ही अजाण आहात काय? जेव्हा तुम्ही त्या मीपणामध्ये, गर्वामध्ये, द्वेषामध्ये, मत्सरामध्ये राहत असाल, रागामध्ये राहत असाल, तर आपण अजून पुनरुत्थित ख्रिस्तामध्ये, प्रभू येशूमध्ये झालेले नाही आहोत. आपण त्याच्या मरणामध्ये बाप्तिस्मा घेतला. तो या जगात पापी लोकांकरता आला, जगातील सर्वांच्या पापांकरता आला, खंड भरण्याकरता. जे नियमशास्त्र होतं, शरीराचं जीवन रक्तामध्ये आहे, ते तुमच्याकरता वेदीवर दिलेलं आहे. आणि पहा, पापाबद्दल प्रायश्चित्त रक्तानेच होते. आणि ते रक्त शुद्ध असलं पाहिजे, तात्पुरतं शुद्धी नाही केली त्यांनी. एकाच मरणाने, त्याच्या मरणाने सर्वांस काय केलं? पवित्र करून ठेवलं, शुद्ध करून ठेवले. आपले असे निवडलेले लोक, जे जे प्रभू येशू विश्वास ठेवतात, जे जे प्रभू म्हणून धावा करतील, ते सर्व शुद्ध करून ठेवले. पहा, बाप्तिस्मा काय सांगतो? आपण त्याच्या मरणामध्ये बाप्तिस्मा घेतला. तो मारला गेला, पुरला गेला आणि धर्मशास्त्रानुसार तिसऱ्या दिवशी उठवला गेला. तसेच आपण जीवनाच्या नाविन्यात वागणूक करणारे, देहाने कुठलंही पाप न करणारे, कोणाला दोष न देणारे, निंदेबद्दल निंदा न करणारे, शांतीने, प्रीतीने एकमेकांबरोबर राहणारे असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हे वचन सांगतं. तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्माने त्याचवर पुरले गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेल्यातून उठविला गेला, त्याप्रमाणे आपण ही जीवनाच्या नाविन्यात वागणूक करावी. प्रभू येशू पापी होता म्हणून या जगात नाही आला. तो मारला नाही गेला. मारला यासाठी नाही गेला की तो चोर किंवा तो गुन्हेगार होता म्हणून मारला गेला नाही. तो तुमच्या आमच्या पापांकरता या जगात आला, यासाठी की तुमची आमची शुद्धी व्हावी, आणि ते पण देवाच्या दृष्टिकोनातून व्हावी. जसा तो पवित्र आहे तसा आपण पवित्र बनावं. मधली पाप भिंत, जी आड भिंत होती, ती पाडली जावी आणि देवाचा आणि मनुष्याचा ख्रिस्ताद्वारे समेट व्हावा. आणि त्या दोघांच्याने आपल्या ठाई एक नवा मनुष्य तयार व्हावा, जो गौरवशाली पिता आहे. त्याप्रमाणे पहा, पहिला आदाम मातीचा होता, दुसरा आदाम स्वर्गातून होता. पहा, ते पवित्र शरीर, गौरवशाली शरीर आपल्याला मिळावं म्हणून देवाने प्रभू येशूच्या रक्ताद्वारे शुद्धी केली. होय, वचन सांगतं. तुम्ही अजाण आहात काय? देवाचं वचन स्पष्ट रोमकरास पत्र 6:3-4 सांगते की आपण जितक्याने ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला, तितक्याने त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला. याविषयी तुम्ही अजाण आहात काय? आपण अजाण कधी बनतो? जेव्हा आपण एकमेकांचा दोष करतो, न्याय करतो, ब्लेम करतो, निंदेबद्दल निंदा करतो, तर आपण जिवंत असल्यासारखे विधी मानतो. सणाचे काळ, दिवस, महिने, ते प्राथमिक शिक्षण आहे गलती करास पत्रामध्ये. ते सगळं मिटवलं. ते सर्व अंधकाराच्या गोष्टी, द्वेष, मत्सर, मरणाचं अधिपत्य, पहा, जो सैतानाचं अधिपत्य होतं मरणावर, त्याला सुद्धा ख्रिस्ताने नाहीस केलं. वधस्तंभ, ते अधिपत्य काढण्यात आलं. जे कोणी प्रभू विषयी विश्वास ठेवतात ते मरणातून जीवनात पार गेले आहे. मग सार्वकालिक जीवनात या जगात असताना, सार्वकालिक जीवनाचं जे जीवन आहे, धर्मी जीवन, ते या जगात आपण जगलो पाहिजे. आणि देवाने त्याकरता आम्हाला प्रभू येशूच्या नावात निवडलं, यासाठी की सृष्ट वस्तूतील जसे काय आपण प्रथम फळ व्हावे. ख्रिस्ताद्वारे ते प्रथम फळ, प्रथम होण्यास तुम्हास बोलवलेलं आहे. अब्राम, इसाक, याकोब, जे जुने सर्वजण पहा प्रथम जे होते ते विश्रांतीच आहेत. त्यांच्यामध्ये त्यांनी आपल्या वाचून पूर्णता जाऊ नये म्हणून काळाच्या समाप्तीस योग्य समयी प्रभू येशूला देवाने या जगात पाठवलं. आणि वचन सांगतं, तुम्ही अजाण आहात काय? तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये मरणात बाप्तिस्मा घेतला.
त्याच्या मरणातील बाप्तिस्माने त्याचवर पुरले गेलो. देहाने माती पुरले गेलेले आहोत आपण. कशासाठी? जुन्या मनुष्यपणासाठी. जुना मनुष्य कसा होता? द्वेष, मत्सर, निंदा, अपराध, गुन्हे, पाप याच्या खाली दबलेला. ते जुनं मनुष्य पण वधस्तंभाला केलं गेलं आहे, पुरलं गेलं आहे. यासाठी की नवीन मनुष्य पण धार्मिकता आणि सत्याची पवित्रता याने युक्त देवानं रूप उत्पन्न केलेला नवा पुरुष आपण धारण करावा. ते सार्वकालिक जीवनाचं गौरवशाली शरीर आपल्याला मिळावं. कारण की स्वर्गाच्या राज्यात मांस आणि रक्ताचा प्रवेश होत नाही. ते गौरवशाली शरीर तुम्हास मिळावं म्हणून तो वधस्तंभावर अर्पिला गेला. सार्वकालिक जीवनाचे दरवाजे उघडले जावे. तर आपण उठवले गेल्यासारखे जीवनाच्या नाविन्यात वागणूक करावी. नाविन्य काय आहे? क्षमा आहे, प्रीती आहे, शांती आहे, इंद्रिय दमन आहे, विश्वास आहे, प्रकाशाची फळं, सर्व प्रकारचं चांगुलपण, धार्मिकता, सत्यता यात आहे. पवित्र आत्म्याची 9 फळं. नाविन्यात वागणूक करणारे आपण असलो पाहिजे. नवीन वर्ष येत आहे. प्रभू येशूच्या जन्माचा दिवस अनेक जण साजरा करण्यासाठी तयारी करत असतात. तो नाविन्यात करा. प्रत्येक दिवस नाविन्यात जगा. ख्रिस्ताच्या आत्मिक शरीरामध्ये गुप्त आत्म्याप्रमाणे अविनाशी शोभा वाढत असलेले तुम्ही आम्ही पात्र देवामध्ये निवडल्या. म्हणून देवाने पृथ्वीच्या स्थापनेपूर्वी आपणास निवडलं की आपण त्याच्या नवीन जीवनामध्ये नाविन्यात वागणूक करणारे, शुद्ध केलेले असे तुम्ही असावं. म्हणून पृथ्वीच्या स्थापनेपूर्वी परमेश्वराने प्रभू येशूच्या नामात आम्हास निवडलं. ते काय आपल्या कृतीने नाही, तुमच्या आमच्या कृतीने मिळवलेल्या धार्मिकतेने आपल्याला स्वर्ग मिळणार नाहीये. तो विश्वासाद्वारे मिळेल. माझा नीतिमान पुरुष मनुष्य विश्वासाने वाचेल. आणि विश्वास काय आहे? प्रभू येशू आहे. धार्मिकतेच्या कृतीने तुम्ही आम्ही वाचणार नाही, तर विश्वासाद्वारे वाचली जाऊ. हो, ती कृती करायची आहे. ती कृती तुम्हाला करायची आहे. ते आज्ञापालन आहे. ते आज्ञापालन आहे. पण आपण अवलंबून कशावर असावं? ख्रिस्त विश्वासाच्या उत्पादकावर अवलंबून असावं. आपली संपत्ती, आपण केलेले कृत्य यावर नाही. ती करणं आहे, ते आज्ञापालन आहे. जसा तो आहे तसे आपण या जगात आहोत. जसा तो चालला तसे आपण चाललो पाहिजे. होय, जसा मेंढपाळ चालला तसेच आपण चाललो पाहिजे. इफिस्करास पत्र 2ऱ्या अध्यायामध्ये पौल काय नमूद करतो पहा. इफिस्करास पत्र याचा 2रा अध्याय 4 ते 10 वचन. इफिस्करास पत्र याचा 2रा अध्याय 4 ते 10 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. तरी देव दयाघन आहे म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत झालो असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या परमप्रेमामुळे. देव कसा आहे? दयाघन आहे. म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत झालो असताही त्याने आपल्या वरील स्वतःच्या परमप्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले. होय, तुम्ही आम्ही आपल्या अपराधामुळे मेलेले असे होतो, पण त्याने येऊन त्याने ते मरण सहन करून वधस्तंभावरचं पुरलं जाणं, उठवलं जाणं याद्वारे ख्रिस्ताबरोबर आपल्याला पुनर्जीवित केलेले असे आपण आहोत. होय, वचन सांगतं ख्रिस्त येशूमध्ये त्यास उठवले आणि त्याच्या सह स्वर्गलोकी बसविले. कुठं बसवलं? परमेश्वराने स्वर्गलोकी बसवले. पण बरेच जण आपण त्या सार्वकालिक जीवनामध्ये बसत नाही, ख्रिस्तामध्ये बसत नाही. नोहा जर त्या काळी त्या तारूमध्ये बसला नसता किंवा त्यांनी सारखं बाहेरून पाहिलं असतं तर वाचलं असतं का? तो नाही. त्याने देवाचं आज्ञापालन केलं. 3 मजले कर, 1 खिडकी कर, 1 दरवाजा कर, सर्व प्राण्याची 1 जोड घे, तो वाचला. आज सुद्धा आपलं तारू त्या आत्मिकरित्या बांधणारे आपण असलो पाहिजे. त्या आत्मेमध्ये चाललेले, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाललेलं असलो पाहिजे.
वचन असं सांगतं की पहा ख्रिस्त येशू मध्ये त्यास उठवले आणि त्यासह स्वर्गलोकी बसविले. तो एकटा बसला का? त्याला स्वर्गात म्हणजे तो स्वर्गातूनच आला होता. तो स्वर्गातूनच देवाने पाठवलेला असा होता. मग त्याला स्वर्गात जायची काय गरज होती? त्याने तुमच्या आमच्या पापांकरता तो वधस्तंभ सहन केला आणि स्वर्गाचे दरवाजे मोकळे केले. तो पडदा वरपासून खालपर्यंत फाटला गेला. त्याच्या रक्ताद्वारे सर्वांस पवित्र करून जे विश्वास ठेवतात ते ख्रिस्तावर उठवलेले आणि त्याच्यासह स्वर्गलोकी बसवलेले असे तुम्ही आम्ही आहोत. होय, आपण तिथंच बसलेले असलो पाहिजे. हा विश्वास असला पाहिजे मरणाच्या शेवटापर्यंत आणि त्याच्यामध्येच कृती करणारे आपण असलो पाहिजे. यासाठी की ख्रिस्त येशूमध्ये त्याची आपल्यावर जी ममता तिच्याद्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार संपत्ती दाखवावी. काय करायची? परमेश्वराची योजना काय होती की त्याची ख्रिस्तामध्ये जी आपल्यावर अपार ममता आहे त्याच्याद्वारे येणाऱ्या युगामध्ये त्याने कृपेची संपत्ती दाखवावी, वैभव दाखवावं. सार्वकालिक जीवनाचं सोन्याचे रस्ते, स्फटिक रूपी नदी, जीवनी झाड 12 जातीची, ते वैभव आपणास दाखवावं कृपेचं. याकरता देवाने ख्रिस्तामध्ये जी आपल्यावर ममता होती ती ख्रिस्तामध्ये पूर्ण केली. ते वैभव आहे. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. तुमचे तारण कृपेनेच विश्वासाद्वारे झाले आहे आणि हे तुमच्या हातून झाले नाही तर हे देवाचे दान आहे. तुमचे तारण हे कृती केल्याने झालेलं नाहीये. आज अनेक जण जर असं विश्वासात बसले असतील, तो विश्वास नाही, अविश्वास आहे की मी फार धार्मिकता करत आहे, मित्रांना देत आहे. हो, दिलंच पाहिजे, ते आज्ञापालन आहे, पण त्या धार्मिकतेमध्ये मी जाईल सार्वकालिक जीवनात तरी तेच राहाल. वचन सांगतं तुमचे तारण कृपेनेच विश्वासाद्वारे झाले आहे. हे तुमच्या हातून झाले नाही तर हे देवाचे दान आहे. देवाचं दान आहे. प्रभू येशूच्या नावामध्ये सार्वकालिक जीवन, तारण, ते तुमच्या आमच्या हातून झाले नाही. होय, ते तुमच्या आमच्या हातून झाले नाही तर ते देवाचे दान आहे. कुणी अड्डत्ता बाळगू नये म्हणून हे कर्म केल्याने हे झाले नाही. कुणी अड्डत्ता बाळगू नये म्हणून कर्म केल्याने हे झाले नाही. कुणीही गर्व करू नये, अभिमानाने फुगू नये. बुक्क याचा 2रा अध्याय पहा. तो गर्वाने फुगला आहे, त्याचा आत्मा त्याच्या ठायी सरळ नाही. माझा नीतिमान विश्वासाने वाचेल. होय, गर्वाने फुगलेले नाही, जुन्या खमीराने नाही. कोरिन्थीकराच्या पत्रात पौल काय सांगतो? जुनं खमीर काय आहे? वाईटपणा, दुष्टपणा, अहंपणा, त्याने नाही तर नव्या खमीराने, शांतीने, प्रीतीने, असं पौल त्याच्या कोरिन्थीकराच्या पत्रामध्ये नमूद करतो. पहा, वचन आठवून सांगतो. कोरिन्थीकराचे पहिले पत्र 5वा अध्याय 8वं वचन. यास्तव जुन्या खमीराने अगर वाईटपणा व दुष्टपणा यांच्या खमीराने नव्हे, दुष्टपणा, वाईटपणा या खमीराने नव्हे तर सात्विकपणा व खरेपणा या बेखमीर भाकरीने आपण सहन करावा. बेखमीर भाकर. खमीर काय करतं? फुगवतं. खमीर काय करतं? पदार्थांना फुगवतं. तुम्ही आम्ही पण देवाचे निवडलेले पात्र आहेत. तुमच्या जीवनात ते खमीर ख्रिस्ताद्वारे काढण्यात आलं. जुनं खमीर काय होतं? वाईटपणा व दुष्टपणा या खमीराने नव्हे तर सात्विकपणा व खरेपणा या बेखमीर भाकरीने आपण सण करावा. तुमच्या सणामध्ये
तुम्ही निमंत्रित कोणाला करता? सण देवाचा येणारा तो दिवस सण आहेच आहे. त्या सणाला तुम्ही आम्ही प्रिपेअर राहण्याकरता या जगात जगत असताना जे काही तुम्ही जीवन जगत आहात, येणारा सण ख्रिस्ताचा जन्माचा सण साजरा करणार आहात. या सर्व सणांसाठी त्या दिवसाकरता तयार राहावे म्हणून सात्विकपणा व खरेपणा याने तो बेखमीर भाकरीने साजरा करणारेपणा, मीपणा, गर्व याने नाही. गरिबांना, अनाथांना, विधवांचा याचा कैवार घ्या. ते करायचं आहे. त्या कृतीने धार्मिकता नाहीये. हे जुनं खमीर म्हणजे दुष्टपणा, वाईटपणा व दुष्टपणा या खमीराने नव्हे तर सात्विकपणा व खरेपणा या बेखमीर भाकरीने आपला सण करावा. हेच इफिसकरास पत्रामध्ये सांगितलंय. कुणी अड्डत्त बाळगू नये म्हणून कर्मे केलेले झाले नाही. हे कर्मे केलेले झाले नाही तर देवाचं ते दान आहे. आपण चांगली कर्मे करावी म्हणून ख्रिस्त येशूमध्ये उत्पन्न केलेले असे आपण त्याच्या आजचे काम आहोत. ती कर्मे आपण करावी म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली. देवाने ती पूर्वीच ख्रिस्तामध्ये योजून ठेवली होती. ती कर्म आपण करावी म्हणून तुम्ही आम्ही प्रभू येशूमध्ये निर्माण केलेले त्याच्या हातचे काय आहोत? काम आहोत. ही क्रिएट त्यांनी केलं. तुम्हा आम्हास प्रभू येशूमध्ये निर्माण तयार केलंय तुमचं आमचं पात्र. त्याकरता तुमच्या पात्रात आज दुःख असतील, क्लेश असेल, निंदा होत असेल तुमची, तर धन्यवाद द्या. स्वतःला दोष देऊ नका. माझं जीवन असं काय आहे, माझं जीवन असं का खराब आहे, माझं जीवन निंदेने का भरलेलं आहे, तर उलट धन्यवाद द्या. कारण तुम्ही आम्ही ख्रिस्तामध्ये हाताने त्याच्या हाताने निर्माण केलेले पात्र आहोत. प्रेज द लॉर्ड. आपल्याला कुणी तयार केलं? ख्रिस्तामध्ये त्या जिवंत पित्याने निर्माण केलं. त्यांनी क्रिएट केलं आपल्याला. जसं आदमाला स्वतःच्या प्रतिरूपाचा मनुष्य तयार केला. तुम्ही आरशात पाहता तेव्हा ह्या फक्त भौतिक आरशात नाही, ख्रिस्ताच्या आत्मिक आरशामध्ये स्वतःला पहा. ते गौरवशाली शरीर तुम्हाला मिळणार आहे. कारण प्रभू येशू मध्ये त्याच्या हातचे कृती केलेले असे तुम्ही निर्माण केलेले पात्र आहात. याकरता त्या सार्वकालिक जीवनात आपण प्रवेश मिळावा, याकरता बेखमीर भाकरीने आपला सण साजरा करा. सात्विकपणा आणि खरेपणाने या जगात जगा. शांतीने राहा, पृथ्वीने राहा. कारण की ख्रिस्तामध्ये तुम्ही आम्ही पृथ्वीच्या स्थापनेपूर्वी आधीच निवडलेले आहोत. यासाठी की सृष्ट वस्तूमध्ये आपण प्रथम फळ बनावं देवाच्या येणाऱ्या राज्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. कुठे बनावं? देवाच्या येणाऱ्या राज्यामध्ये आपण प्रथम फळ बनावं. तुम्ही त्याच्या हातची कृती आहात. तुम्हाला त्याने बनवलं हाताने. स्पष्ट वचन सांगतं. आपण चांगली कर्मे करावे म्हणून ख्रिस्त येशूमध्ये उत्पन्न केलेले असे आपण त्याच्या हातचे काम आहोत. स्वतःकडे पाहत असताना दुःख आहे, त्रास आहे, अडचणी आहे, तेव्हा दुःखी होऊ नका, निंदाने घाबरू नका, लज्जित होऊ नका. तुमची लज्जा पुसली जाईल, तुमच्या डोळ्याचे अश्रू पुसले जाईल जेव्हा तो येईल. तुम्ही त्याच्या हातचे कृतीने तयार केलेले असे पात्र आहात. प्रेज द लॉर्ड. याच एपिस्करास पत्र 2 अध्याय 13 ते 15 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. एपिस्करास पत्र 2 अध्याय 13 ते 15 वचनामध्ये वचन काय सांगतं. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूमध्ये ख्रिस्ताच्या रक्ताने जवळ झाला आहात. कुठे झालेला आहात? जवळ झालेला आहात. कुठं जवळ? ख्रिस्ताच्या जवळ. म्हणजे सार्वकालिक जीवनामध्ये तुम्हा आम्हास ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे शुद्ध करून देवाने काय केलेला आहे? स्वीकार केलेला आहे. तुमचा आमचा. जे दूर होतो, कशामुळे दूर होतो? अपराधामुळे, पापामुळे, त्या आडभिंतीमुळे. देव आणि मनुष्याचा समेट नव्हता. ज्या आदामाला त्याने एदन बागेत तयार केलं आणि पहा वचन पाळलं नाही, हव्वेला सर्पाने टकवलं, वचन पाळलं नाही आणि त्या दोघांनी काय केलं? वचन मोडलं आणि पाप आलं. आणि वचनाचा आज्ञाभंग केल्यामुळे जे पाप आलं
पापामुळे मनुष्य देवापासून दूर गेला. एदन बागेतून परमेश्वराने आदामाला हव्वेला बाहेर काढलं. त्याच आदामाला पहा, जुना मनुष्य काढला ख्रिस्ताद्वारे, नव्या मनुष्याद्वारे जुना मनुष्य काढला, त्याच्या रक्ताद्वारे शुद्ध केलं आणि देवाने ख्रिस्तामध्ये आपला शुद्ध करून पुन्हा त्याचा समेट करून घेतला. प्रेज द लॉर्ड. जे तुम्ही पूर्वी दूर होतो, ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे जवळ आलो. कारण तो आपला समेट असा आहे, त्याने दोघांस एक केले आणि मधली भिंत पाडली. त्याने आपला देहाने वैर नाहीसे केले. हे वैर म्हणजे आज्ञाविधीचे नियमशास्त्र, यासाठी की आपण समेट घडवून आणून आपल्या ठाई दोघांचा एक नवा मनुष्य उत्पन्न करावा. एक नवा मनुष्य उत्पन्न करावा, जो सार्वकालिक जीवनासाठी गौरवशाली शरीर आहे ख्रिस्ताचं, ते तयार व्हावं आपल्या ठाई. का? पूर्वी आपण दूर होतो, पाप आडभिंती होती. ख्रिस्ताच्या रक्ताने शुद्ध करून त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे देव आणि प्रभू येशू आपला ठाई तयार करावा. काय व्हावा? नवा मनुष्य उत्पन्न करावा. प्रेज द लॉर्ड. सृष्ट वस्तूतील जसे काय प्रथम फळ व्हावे, होय आपण प्रथम फळ बनावून देवाने आपल्याला ख्रिस्तामध्ये निवडलं. कलसेकरास पत्रामध्ये पण असंच वचन आपणास बोध देत. कलसेकरास पत्र याचा 3रा अध्याय, कलसेकरास पत्र याचा 3रा अध्याय, यामध्ये वचन नमूद आहे. कलसेकरास पत्र याचा 3रा अध्याय 8 ते 10 वचन काय म्हणतं पहा. परंतु आता क्रोध, काय लिहिले पहा, परंतु आता क्रोध, संता, दुष्टपणा, मुखाने निंदा व शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपणा, मुखाने निंदा व शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. एकमेकांबरोबर लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृती सुद्धा काढून टाकले आहे. जुन्या मनुष्याच्या कृती सुद्धा, जुन्या मनुष्यात नुसतं घालवलं नाही, तर जुन्या मनुष्याच्या कृती सुद्धा तुमच्या आमच्या जीवनातून नवीन मनुष्याच्या रक्ताद्वारे शुद्ध केलेल्या, काढून टाकलेल्या आहेत. रिमूव्ह दॅट ऑल थिंग्स व्हिच इज फ्रॉम दॅट डार्कनेस. त्या अंधकारापासून ज्या ज्या गोष्टी होत्या ते ख्रिस्ताच्या प्रकाशाद्वारे तुमच्या आमच्या जीवनातून काढून टाकलेल्या आहेत. त्या अंधकाराचं बंधन तुमच्या आमच्या जीवनात नाहीये. त्याची सिम्पटम्स, त्याच्या कृती तुमच्या आमच्या जीवनापासून त्या पौष्टिक मुळाद्वारे रिमूव्ह, काढून टाकलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. म्हणून वचन सांगते की परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपणा, मुखनिंदा व शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. त्या जुन्या मनुष्याच्या कृती आहेत त्या. नवीन मनुष्यामध्ये शांती, सार्वकालिक जीवन, विश्वास, प्रीती, सौम्यता, क्षमा ही आहे. ते गौरवशाली शरीर आहे. आणि 10वं वचन काय म्हणतं, आणि जो नवा मनुष्य त्याच अस्तित्वात आणणाऱ्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला अंगील्याला आहात. आपण कोणाला बॅप्तिस्मा घेतला म्हणजे आपण जुना मनुष्य कृती सुद्धा काढून टाकून जो उठवला गेला ख्रिस्त त्याला अंगी घेतलेले असे आहोत. प्रेज द लॉर्ड. त्याच्या रक्ताद्वारे शुद्ध केलेले असे आपण आहोत. याच इपिस्करास पत्र याच्या 4था अध्यायामध्ये पण वचन काय सांगतं पहा. 22 ते 24 वचन. इपिस्करास पत्र 4था अध्याय 22 ते 24 वचन काय म्हणतात पहा. असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा, तो कपटाच्या वासनाने युक्त असून त्याचा नाश होणार आहे. जुना मनुष्य कसा आहे? कपटाच्या वासनाने युक्त असा त्या मनुष्याचा काय होणार आहे? नाश होणार आहे. पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा, तो कपटाच्या वासनाने युक्त असून त्याचा नाश होणार आहे. तर तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे व्हावे. तुमच्या मनाच्या वृत्तीमध्ये
तुम्ही नवे व्हावे. मनाची वृत्ती चेंज होणं म्हणजे काय? शांतीमध्ये, प्रीतीमध्ये बदलणं. जो प्रीती पाया प्रभू येशूद्वारे आपल्या जीवनात घातला गेला त्याच्याद्वारे बदलणं, ती मनोवृत्ती, चित्तवृत्ती बदलणं, नवं होणं आहे. नवीन वर्ष येत आहे. येशू प्रभू येशूचं जन्माचा दिवस साजरा आम्ही करणार आहोत. तर नाविन्यात वागणूक करणारे असलो पाहिजे आपण. स्वर्गलोकी बसलेले आपण असलो पाहिजे. 24 वचन काय म्हणतं पहा. आणि धार्मिकता व सत्याची पवित्रता याने युक्त असा देवानुरूप उत्पन्न केलेला नवा मनुष्य धारण करावा. प्रेज द लॉर्ड. नवा मनुष्य सत्याची आणि धार्मिकता व सत्याची पवित्रता यांनी युक्त असा देवानुरूप उत्पन्न केलेला नवा मनुष्य आपण धारण केलेले नेहमी असलो पाहिजे. चर्चमध्ये, घरामध्ये, इतर अविश्वासू लोकांसमोर आपण कसे वागलो पाहिजे? अंतःकरणाची आध्यात्मिकरित्या सुंदर झालेले आपण असलो पाहिजे. बाहेरून धार्मिकता ती धार्मिकता नव्हे. बाहेरून यहुदी तो यहुदी नाही, तर जो अंतरी यहुदी तो यहुदी. बाहेरून देहाची वैची ती सुनता नव्हे, तर आध्यात्मिकरित्या अंतःकरणाची वैची ती सुनता होय. अशाची प्रशंसा मनुष्याकडून नव्हे तर देवाकडून व्हावयाची होय. ज्यांची आध्यात्मिक सुनता झाली आहे, होत आहे, जे असे आतून त्या धार्मिकतेने, सत्याच्या पवित्रतेने युक्त असलेल्या देवानुरूप उत्पन्न केलेल्या मनुष्यास धारण केलेले असे राहतात, ते त्या सार्वकालिक जीवनात पोहोचतील. प्रेज द लॉर्ड. पहा, ख्रिस्तामध्ये आपण पुन्हा जन्मलेले आहोत यासाठी की आपण सृष्ट वस्तूतले काय व्हावे? प्रथम फळ बनावं. जे आधीचे होते त्याने आपल्या वाचून पूर्ण होऊ नये म्हणून ते आपल्यासाठी राखून ठेवलं होतं देवाने. पेत्राचे पहिले पत्र, शेवटची काही वचन वाचूया. 1, 2, 3 वाचू. पेत्राचे पहिले पत्र, त्याचा पहिला अध्याय 23 वचन काय म्हणतं पहा. पेत्राचे पहिले पत्र, पहिला अध्याय 23 वचन. कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे, नाशाकडे जाणाऱ्या कपटी वासनेप्रमाणे युक्त अशा जुना मनुष्याप्रमाणे नाही. नाश नाहीये, तो काढून टाकला मनुष्य, ख्रिस्ताच्या रक्ताने पवित्र केलं. कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या सदाजीवी व टिकणाऱ्या वचनाच्या द्वारे पुन्हा जन्मविलेले आहात. तुम्हास देवाच्या सदाजीवी आणि टिकणाऱ्या वचनाद्वारे त्याने पुन्हा जन्मलं, आपल्याला पुन्हा जन्म दिला. जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्याच्या कराराचं जे रक्ताद्वारे जो करार दिला नमस्कार, ते वचन पाळतात, आपल्या हृदयात साठवतात, त्यानुसार वर्तणूक करतात, ते पुन्हा जन्मलेले असे आहेत. प्रेज द लॉर्ड. देवाच्या सदाजीवी टिकणाऱ्या वचनाच्या द्वारे पुन्हा जन्मले आहे. सृष्टी वस्तूतील जसे काय आपण प्रथम फळ बनावं याकरता जुनं पण ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे काढून टाकण्यात आलं आणि पुन्हा वचनाद्वारे त्याने ख्रिस्ताद्वारे आपल्याला जन्म दिला, यासाठी की त्याच्या येणाऱ्या सार्वकालिक जीवनात आपण असावं. पहा, शेवटचे 2-3 वचन वाचूया. पेत्राचे पहिले पत्र, तिसरा अध्याय, पेत्राचे पहिले पत्र, पहिला अध्याय, 3 आणि 4 वचन काय म्हणतं पहा. पेत्राचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय 3 आणि 4 वचन काय म्हणतं पहा. पेत्राचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय याचं 3 आणि 4 वचन काय म्हणतं पहा. खूप सुंदर वचन आहे, ऐकूया आपण. पेत्राच्या पत्रामधलं हे सुंदर वचन, 3 आणि 4 वचन, 6 पर्यंत ते. आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता देव धन्यवादित असो, सदाजीवी अशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ व न कोमजणारे वतन मिळण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार आपल्याला मेलेल्यातून
येशू ख्रिस्ताच्या उठवण्याच्या द्वारे पुन्हा जन्म दिला, जे तारण शेवटल्या काळी प्रकट होण्यास सिद्ध आहे ते प्राप्त व्हावे म्हणून तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योग्य राखीले आहात. त्या तुम्हासाठी हे वतन स्वर्गात राखून ठेवलं आहे. स्वर्गामध्ये ख्रिस्तामध्ये पुन्हा उठवण्याद्वारे देवाने तुमच्या आमच्या करता स्वर्गामध्ये वतन राखून ठेवलं, पुन्हा जन्मलं. याकरता त्याच्या सृष्ट वस्तूमध्ये आपण प्रथम फळ बनावं ख्रिस्ताद्वारे. हे देवाने आधीच नेमून ठेवलं होतं. देवाने हे आधीच नेमून ठेवलं होतं. आपण ख्रिस्ताद्वारे अविनाशी, निर्मळ व न कोमजणारे वतन मिळण्यासाठी त्याने आपल्याला महादयेनुसार आपल्याला मेलेल्यातून येशू ख्रिस्ताच्या उठवण्याच्या द्वारे पुन्हा जन्म दिला. यू अँड वी, आपण सर्व पुन्हा जन्मलेले असे आहोत. आपल्याला कुठलीही कृती करायची नाहीये, धार्मिकता करायची नाहीये. होय, आज्ञा पालन करायचंय, शांतीने राहायचंय, भुकेल्याला द्यायचंय, तालेला द्यायचंय, आजारांकरता प्रार्थना करायची, तारण प्रकाश घोषणा करायची. पण त्या धार्मिकतेमुळे नाही, तर ख्रिस्ताच्या उठवण्याद्वारे त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे त्याने तुम्हा आम्हा जन्म दिलेलाच आहे आणि सार्वकालिक जीवनाचं वतन आपल्यासाठी राखून ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. होय, त्याने ते वतन तुम्हा आम्हा दिलंच आहे. तिताच्या पत्रात शेवटचं वचन काही 2च राहिले, वाचूया. तिताला पत्र 3रा अध्याय, यात पौल काय लिहितो पहा. तिताला पत्र याचा 3रा अध्याय आणि 4 ते 7 वचन काय म्हणतात पहा. तिताला पत्र याचा 3रा अध्याय. परंतु जेव्हा आपला तारणा देव याची दया व मनुष्यावर प्रीती प्रकट झाली, जेव्हा आपला तारणारा देव याची दया मनुष्याची प्रीती जेव्हा प्रकट झाली, तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कर्माने नव्हे, आपण केलेल्या नीतीच्या धार्मिकतेच्या कर्माने नाही, तर नव्या जन्माचे स्नान, नव्या जन्माचं स्नान त्याने ख्रिस्ताच्या द्वारे दिलेलं आहे. नव्या जन्माचं स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण याच्याद्वारे त्याने आपल्याला दयेनुसार आपल्याला तारिले. प्रेज द लॉर्ड. त्याने आपल्या दयेनुसार आपल्याला तारिलं. कसं तारिलं? ख्रिस्ताद्वारे नव्या जन्माचं स्नान. पहा, नीतीच्या कर्माने नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने नवीकरण केलं आपल्या ठाई आणि तुम्हा त्याच्या दयेनुसार त्याने तारलं देवाने. त्याने तो आत्मा आपला तारणारा येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपल्यावर विपुल ओत दिला. त्याने तो ओतला आपल्यावर आत्मा, पवित्र आत्मा. म्हणून तर तुम्ही आम्ही प्रभू येशू हे नाम घेऊ शकतो, अब्बा बाप्पा हाक मारू शकतो. त्याने तो पवित्र आत्मा तुमच्या आमच्यावर ओतला आणि पहा, नव्या जन्माचं स्नान पवित्र आत्म्याने नवीकरण करून आपलं तारण केलं, तुमच्या आमच्या धार्मिक कृतीने नाही. यासाठी की आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून आशा धरल्याप्रमाणे. कशासाठी? आपण त्याच्या ख्रिस्ताच्या द्वारे केलेली कृपा त्याच्याद्वारे नीतिमान ठरून आशा धरल्याप्रमाणे युगाच्या जीवनाचे वारीस व्हावे. प्रेज द लॉर्ड. युगाच्या जीवनाचे आपण वारीस बनावं, ही देवाने आधीच योजून ठेवलेली योजना आहे. होय, जणू काय त्याच्या सृष्टीतले प्रथम फळ बनावं हे देवाने आधीच निवडून ठेवलेलं आहे. आज तुमचं जीवन संकटात असेल, अडचणीत असेल, पण लक्षात ठेवा, आशा ठेवा. त्या आशाद्वारे, ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे युगानुयुगचं वारीस पण त्याने आपल्याला दिलेलं आहे. शेवटचं वचन काय म्हणतं पहा. याकोबाचे पत्र याचा 1 अध्याय 18 वचन. त्याने आपल्या इच्छेने आपल्याला सत्य वचनाने जन्म दिला, यासाठी की आपण त्याच्या सृष्ट वस्तूतील जसे काय प्रथम फळ व्हावे. प्रेज द लॉर्ड. ज्याने आपल्या इच्छेने आपल्या सत्य वचनाने जन्म दिला, ख्रिस्तामध्ये त्याच्या मरणामध्ये बाप्तिस्मा घेतला आणि त्याच्या उठावाद्वारे ख्रिस्ताद्वारे उठवले गेलो आणि स्वर्गलोकी बसवलं. त्याच्या वचनाद्वारे त्याने आपल्याला जन्म दिला.
पुनर्जीवित केलं यासाठी की आपण त्याच्या सृष्ट वस्तूतील जसे काय प्रथम फळ व्हावे. होय, तुम्ही आम्ही सार्वकालिक जीवनात प्रथम फळ बनावं याकरता आधीचे सुद्धा राखून ठेवले आणि ख्रिस्ताच्या येण्याद्वारे आपल्याला प्रथम फळ बनवलं. वाचलेली सर्व वचनं प्रभू येशू तुमच्या आमच्या जीवनात आशीर्वादाची करो. आमेन. या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया, प्रभूची प्रार्थना करूया आणि आजची सभगीता संपूया. धन्यवाद धन्यवाद जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता समय करता सुंदरच्या वचनाला तू बोलला. सुंदरचं वचन प्रत्येकाच्या ऐकण्या जीवनात आशीर्वादित कार्यान्वित कर. आणि होय, आज रात्री येणार असेल तर जागृत सुंदर अन्न प्रत्येकाच्या मुख्य देते खाऊन शक्ती सामर्थ्य दे शिक्षणाच्या कार्यासाठी कार्यान्वित कर. सॅमसन अंकल, त्याची दोन्ही लेकरं, आई, शेजारचे ताई दादा, त्यांचे सुना नातवंड लेकरं, ऑनलाईन जेवढे पाहताय, सदानंद अंकल असतील, हिवाळ्यांचं कुटुंब आहे, मंगलाताई आहे, त्यांची लेकरं, त्यांच्या घरातले कुटुंब आहे आणि इतर लोक जे पाहत आहे, या सर्वांना तुझ्या हाती या समय देतो. प्रत्येकाला तुझ्या वचनाद्वारे पवित्र करण्याद्वारे पवित्र कर, शुद्ध कर, स्थिरता दे. आणि होय, आमचा आशा विश्वास स्थिर राहावा. सर्व संकटात सर्व निंदामध्ये आम्ही त्या आशावर जी आशा ठेवलेली आहे ख्रिस्तावर, त्या आशाद्वारे युगानुयुगचे वारीसपण मिळावं म्हणून निवडलेले आहोत. पृथ्वीवर संकटात अडचणीत राहत असताना तुझा धीर विश्वास प्रभू येशूच्या नावात दृढ कर. असं रात्री येणार असेल तर जागृत ठेव. जे आज कणत आहेत, यातना भोगीत आहेत, त्याच्या यातना कन्न प्रभू येशू तू ऐक आणि त्यांना तू मोकळ कर प्रभू येशूच्या नाव. जे निराशात बसले त्यांच्या ठाई प्रभू येशू मध्ये आशा घाल. जे तुझे सेवक आहेत त्यांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात भर आणि पवित्र आत्म्याच्या ज्ञानात सामर्थ्यात भर आणि त्याच्या ज्ञानामध्ये सामर्थ्यामध्ये जे अंधकारात बसले त्याच्याद्वारे ख्रिस्तामध्ये आण. होय, जे भुकेले तहाच्या मुखास अन्न पाणी दे. वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, अनाथ लोक यांच्या मुखास अन्न पाणी दे. देशाचे प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता प्रभू येशूच्या नावात तू घाल. योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठाई तू घाल. शिक्षकांना योग्य ज्ञान शिक्षण पद्धत त्यांच्या ठाई तू घाल. सर्व लहान लेकरांना जगातील मृगजळापासून दूर ठेव. सॅमसन अंकलची दोन्ही लेकरं आहेत, शेजारचे ताईदाराची दोन्ही लेकरं आहेत, लहान लेकरं आहेत, मंगलताईंच्या घरातले असतील, हिवाळ्यांच्या कुटुंबातल्या घरातले असतील, ऑनलाईन पाहतात त्यांच्या कुटुंबातले असतील, सर्व लहान लेकरांना जगाच्या अंधकाराच्या मृगजळापासून दूर ठेव. तुझ्या प्रकाशाद्वारे तू प्रकाशामध्ये आण. सर्व अंधकाराच्या गोष्टी त्यांच्या जीवनातून प्रभूशिवात काढल्या जावं. डॉक्टर नसला तुझ्या आरोग्यात स्पर्श कर, त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. जे रात्रीच्या वेळी प्रवास कर त्यांना सुखरूप घरी पोहोचव. तसंच तू प्रार्थना करतो, जे काम करतात त्यांच्या हाताचं काम त्यांना फळ मिळालं नसेल ते मोकळं कर. कंपन्यात ज्यांच्या मोठ्या मालकांकडे पैसे अडकले ते प्रभूशिवात मोकळे कर. ज्यांना PF काही SMS नोटीस आहेत ते प्रभूशिवात मोकळ्या केल्या जाव्यात. त्यांचे पैसे कंपन्यात बिल अडकले ते प्रभूशिवात मोकळे कर. प्रार्थना करतो सॅमसन अंकल त्यांच्या कुटुंबाकरता, त्यांची दोन्ही लेकरं सॅमसन अंकल जिथे राहतात तुझ्या आरोग्यात प्रीतीमध्ये शांतीमध्ये सामर्थ्यामध्ये तू स्थिर कर. त्याचे काही काम करतात ते पूर्णत्वास ने. सामर्थ्य दे, ज्ञान दे, आरोग्यामध्ये प्रभू येशूच्या विश्वासात त्यांचं कुटुंब आजपर्यंत जसं स्थिर ठेवलं इथून पुढे तू ठेव. शेजारी पाजारी जिथून कुठे त्यांना काही त्रास होते प्रभू येशूमध्ये ते शांती त्यांच्या जीवनात कार्यान्वित होत आहे. आई, शेजारचे ताई दादा, त्यांचे सुनानात पडले लेकरं यांनाही तुझ्या हाती देतो. तुझ्या आरोग्य हाताद्वारे त्यांना तू स्पर्श कर. त्याचे दैहिक शारीरिक त्रास प्रभू येशूमध्ये काढून टाक. सर्व अंधकाराच्या भय भीतीपासून तुझ्या प्रीतीद्वारे पूर्ण भीती त्यांच्या जीवनातून काढून टाक. सर्व अंधकाराच्या गोष्टी प्रभू येशूच्या प्रकाशाद्वारे काढल्या जाव्यात असं तू कर. तसंच तू प्रार्थना करतो हिवाळी कुटुंबाकरता, त्यांच्या जीवनात तुझं आरोग्य प्रीती शांती राहू दे. त्यांच्या लेकरं नातवंड यांच्या तुझं आरोग्य प्रीती शांती स्थिरता प्रभू येशूच्या नावात विश्वासात दृढ कर. तसेच तू मंगलताई त्यांच्या कुटुंबामध्ये आरोग्य राहू दे, शांती राहू दे, सामर्थ्य राहू दे. जी काही सेवा प्रार्थना करता त्याद्वारे अनेक आत्मे प्रभू येशूच्या राज्यात येऊ दे. सदन अंकलना तुझं आरोग्य प्रीती शांती दे.
त्यांना जो काही आजारपण आहे प्रभू येशू तुझ्या आरोग्यात आणि स्पर्श करून काढून टाक. प्रभू आत्मा आहे, प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. सर्व प्रार्थना विनंत्या प्रभू येशूमध्ये पूर्ण केलेल्या आहे, त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणतात पित्या, आमेन. या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर राहो. आमेन. प्रेज द लॉर्ड. पुढच्या संदेशापर्यंत प्रीतीत राहा, शांतीत राहा, प्रार्थनेत राहा, धीरात राहा, विश्वासात राहा. प्रभू येशूच्या नावात सलाम.